सिन्नर पोलिसांकडून चेन स्नॅचिंगचे 3 गुन्हे उघड. आरोपीकडून 38.7 वजनाची सोन्याची पोत हस्तगत तर 4,59,534 रुपये जप्त करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत सायंकाळच्या सुमारास पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या वाढत्या गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डी.एस. स्वामी सो यांनी नावगड गुन्ह्याचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक विमला एस. मॅडम, नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांनी सिन्नर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप कुमार बोरसे, पोलीस निरीक्षक सिन्नर पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या होत्या. दिनांक 11 मे 2026 रोजी महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्या विवाह असलेल्या आशीर्वाद लॉन्स, घोरवड, तालुका सिन्नर येथे रात्री 10 वाजेच्या सुमारास लग्न समारंभ आटोपून त्यांचे नातलग महिला ही घरी जाण्यासाठी शिर्डी-उटी हायवे रोड क्रॉस करीत असताना दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील सुमारे 6 तोळे वजनाची सोन्याची पोत बळजबरीने ओढून घेऊन गेले होते. यावरून महिलेची तक्रार सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 365/2026 BNS 304-235 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या तपासकामी पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांनी सिन्नर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकातील अंमलदार नितीन डावकर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकडे, प्रशांत रहाणे यांना नावगड चेन स्नॅचिंगचे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार सदर पथकातील अंमलदार यांनी फिरादीचे यांच्याकडून मिळालेल्या आरोपीची वर्णन व विविध ठिकाणचे CCTV फुटेज तपासून आरोपी त्याची ओळख पटवली व त्यातील निष्पाप झालेल्या रेकॉर्डवरील संशयित विषम अनिल सुभाष चिंतामणी व 29 वर्ष राहणार वडाळा, महादेव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर या सापळा रचून अशोकनगर, श्रीरामपूर येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचा साथीदार नामे प्रकाश गोंडके राहणार उभाडे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक याच्यासह सिन्नर शहर, घोरवड, तालुका सिन्नर व शिर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील मोटरसायकलवर जाऊन पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. त्यामध्ये सदर गुन्ह्याचे तपास दरम्यान आरोपीकडून 38.7 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हस्तगत करण्यात आली. तिची किंमत 4,59,534 रुपये करण्यात आली. आरोपी अनिल सुभाष चिंतामणी, वय वर्ष 29, राहणार वडाळा, महादेव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तर अटक आरोपीवर अहिल्यानगर, नाशिक व नाशिक शहरात यापूर्वी सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर या कारवाईमध्ये सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे, गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार नितीन डावकर, विनोद टिळे, आप्पासाहेब काकड, कृष्णा कोकाटे, प्रशांत रहाणे यांनी ही कामगिरी केली आहे. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे. तरी संपर्क साधा 98 22 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.